झणझणीत शेवची भाजी बनवण्यासाठी 1 चमचा धने, बडीशेप, खसखस, पांढरे तीळ आणि जिरे घेतलेले. खडा मसाला 2 बेडगी मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्या आहे. हे प्रत्येकी 1 चमचा घेतलेला आहे. सुकं खोबरं मी इथे बारीक किसून घेतलेलं आहे. आलं लसूण घेतलेलं आहे. 3 मोठांली लाल झालेली टोमॅटो घेतलेली आहे. 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले. कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. 2 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दही आपल्याला इथे लागणार आहे. पण दही जास्त आंबट अजिबात घ्यायचं नाही आहे. मसाला सगळ्यात पहिला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा. फक्त आपल्याला इथे टोमॅटो, आलं आणि लसूण अजिबात भाजायचा नाही, तो कच्चा ठेवायचा. मसाला भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा मसाला चांगला बारीक असा वाटून घ्यायचा. मसाला वाटल्याच्या नंतर यामध्येच आपल्याला दही घालायचं आणि दहीसुद्धा आपल्याला मसाल्यामध्येच वाटून घ्यायचं, म्हणजे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स होतं. 1 मोठी वाटी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. 2 बळ्या तेल घालून जिरी मोहरी घालायची आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून चांगला हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. मसाले घालायचे, हळद, हिंग, लाल तिखट, खडा मसाला, गरम मसाला, धने पावडर घालायचे, मिक्स मसाला यामध्ये घालायचा आहे आणि खडा मसाला, कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घ्यायचा. केलेलं वाटण, मीठ, कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण चांगलं, मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे शिजवून घ्यायचं. शिजवल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आणि खळखळून 1 उकळी काढायची. उकळी आली की आपल्याला रस्सा 10 मिनटं बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा, म्हणजे चांगली तरी येते. त्यानंतर खायला म्हणजे जेवायला घेताना डिशमध्ये रस्सा घ्यायचा, वरून शेव, कोथिंबीर घालायची आणि रोटी चपाती बरोबर कशाही बरोबर तुम्ही इथे खाऊ